सह्याद्रीच्या कुशीत आणि धुक्याच्या दुलईत लपलेला एक असा किल्ला ज्याचा आकार पाहून जगभरातील इंजिनियर्स आजही थक्क होतात। आकाशातून पाहिलं तर ताऱ्यासारखा दिसणारा हा किल्ला नेमका कोणी आणि कशासाठी बांधला असेल? एका अशा दुर्गम सफरीची गोष्ट जी तुम्हाला इतिहासाच्या एका वेगळ्याच कालखंडात घेऊन जाईल। नमस्कार मंडळी, स्वराज्य रक्षक चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण एका अशा किल्ल्यावर जाणार आहोत जो त्याच्या आगळ्यावेगळ्या रचनेसाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे। आपण बोलतोय कर्नाटकच्या हासन जिल्ह्यात असलेल्या मंजराबाद किल्ल्याबद्दल। मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या किल्ल्याची रचना आणि इथलं निसर्ग सौंदर्य पाहून तुम्ही भारावून जाल। आणि हो, आपल्या देशाचा हा ऐतिहासिक ठेवा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मंजराबाद किल्ला हा डोंगर माथ्यावर वसलेला एक अभेद्य दुर्ग आहे। या किल्ल्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याची रचना। हा किल्ला स्टार म्हणजेच ताऱ्याच्या आकारात बांधलेला आहे। जेव्हा हा किल्ला बांधून पूर्ण झाला आणि इथल्या धुक्यामुळे आजूबाजूचा परिसर दिसत नव्हता, तेव्हा याला मंजराबाद असं नाव देण्यात आलं, ज्याचा अर्थ होतो धुक्याचं शहर। इथलं हवामान आणि किल्ल्यावरून दिसणारे सह्याद्रीचे डोंगर हे दृश्य एखाद्या स्वप्नवत अनुभवासारखं असतं। किल्ल्याच्या पायथ्यापासून वरपर्यंत जाताना आपल्याला निसर्गाची विविध रूपं पाहायला मिळतात। किल्ल्याचे दरवाजे आणि तटबंदी आजही तितकीच मजबूत आहे। असं म्हटलं जातं की या किल्ल्याची रचना शत्रूवर सर्व बाजूंनी लक्ष ठेवण्यासाठी करण्यात आली होती। ताऱ्याच्या आकारामुळे सैनिकांना कोणत्याही कोपऱ्यातून शत्रूवर हल्ला करणं सोपं जात असे। किल्ल्याच्या आत गेल्यानंतर आपल्याला पाण्याचे टाके, दारुगोळा, कोठार आणि सैनिकांसाठी असलेल्या खोल्या पाहायला मिळतात। इथली शांतता आणि डोंगरदऱ्यांतून वाहणारा वारा मनाला एक वेगळीच उभारी देतो। पावसाळ्यात तर हा किल्ला पूर्णपणे हिरवळीने नटलेला असतो आणि ढग जणू या किल्ल्याला स्पर्श करून जातात। इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी आणि फोटोग्राफीची हौस असणाऱ्यांसाठी मंजराबाद किल्ला हे एक उत्तम ठिकाण आहे। इथल्या प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला त्या काळच्या युद्धनीतीची आणि स्थापत्यशास्त्राची झलक पाहायला मिळते। आपल्या पूर्वजांनी संरक्षणासाठी कशा प्रकारे भौगोलिक परिस्थितीचा वापर केला हे जाणून घेण्यासाठी या किल्ल्याला एकदा नक्की भेट द्यायला हवी। तुम्हाला आमचा हा ऐतिहासिक प्रवास कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलवर तुम्हाला आणखी कोणत्या किल्ल्यांचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे देखील सुचवा। कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका। असेच ऐतिहासिक दुर्ग आणि प्राचीन वास्तूंची माहिती मिळवण्यासाठी आपल्या स्वराज्य रक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय।